अकरा अकरा बहु अकरा काय अकरा कळेची ना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंदवन भुवनी. ही 11 मारुतीची मंदिरं म्हणजे त्या काळच्या तरुणांची मोठी एकत्रीकरणाची केंद्र बनली होती असं म्हटलं जातं. त्याच्याबरोबरच गडावरच्या 2 मंदिरांची स्थापना समर्थांनी केली. एक म्हणजे पेठेतला मारुती आणि दुसरा हा गडाचा रक्षण करता धाब्याचा मारुती. राम मंदिर आणि मठ यांच्या दरम्यान असलेल्या दरवाजाने पश्चिमेकडे गेल्यावर पश्चिम टोकावर आपल्याला हे धाब्याच्या मारुतीचं मंदिर बघायला मिळतं. या मंदिराचं आत्ताचं रूप काहीसं आधुनिक असलं तरी आतला गाभारा दगडी आहे. त्याला रंगरंगोटी केली आहे. नक्षीदार कमानी असलेल्या खिडक्यांमधून सूर्यदेव जणू मारुतीरायाचं दर्शनच घेत असतो. याचबरोबर महत्वाचं ठिकाण आहे पेठेतला मारुती. पुरातन बांधणी आणि वैशिष्ट्यपूर्ण कळस यामुळे हे मंदिर सहजच आपलं लक्ष वेधून घेतं. याबरोबरच समर्थांनी 11 गावी 11 मारुतींची स्थापना केली. यात पहिला आहे चाफळचा वीर मारुती, यालाच प्रताप मारुती असंही म्हटलं जातं. याचबरोबर शिंगणवाडीचा खडीचा मारुती, माझगावचा मारुती, उमरतचा मठातील मारुती, चाफळचा दास मारुती, 32 शिराळ्याचा मारुती, मसूरचा महारुद्र हनुमान, पारगावचा बाल मारुती आणि बहे बोरगावचा मारुती अशा मारुतींची समर्थांनी स्थापना केली. या मारुतींच्या प्रतिकृती आपल्याला सज्जनगडाच्या पायऱ्या चढताना दिसतात. समर्थ हनुमंताला सखा मानत, कारण ते सुद्धा हनुमंताप्रमाणेच रामाचे दास होते. गडाच्या उत्तरेस कल्याण स्वामी उडी स्मारक आहे. या ठिकाणाला कल्याण छाटी असं सुद्धा म्हणतात. हे ठिकाण म्हणजे दरीच्या कुशीत झेपावणारा उंच कडा. कल्याण स्वामी म्हणजे समर्थांचे पट्टशिष्य. गुरु शिष्याच्या नात्याभोवती तयार होणाऱ्या रोचक कथांप्रमाणे या दोघा गुरु शिष्यांच्या कथाही लोकप्रिय आहेत. त्यातलीच एक कथा या कल्याण छाटी नावामागे सुद्धा मला ऐकायला मिळाली. जगामध्ये गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. त्यातलीच एक समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा पट्टशिष्य कल्याण स्वामी यांची जोडी. रामदास स्वामी या कड्यावरती उभे होते, काही न्याहाळत असतील. कल्याण स्वामी त्यांच्या बरोबर उभे होते आणि अचानक एक सोसाट्याचा वाऱ्याचा झोत आला आणि त्या वाऱ्याने समर्थांची छाटी भरारून उडून चालली. समर्थ पटकन ओरडले, कल्याण छाटी. आणि कल्याणाने कुठलाही विचार न करता क्षणार्धात त्या छाटीच्या दिशेने झेप घेतली. खोल दरी आहे, आपला जीव जाईल याचा कुठलाही विचार त्यांनी केला नाही. त्याच्या डोळ्यासमोर फक्त गुरुभक्ती होती. आणि असं म्हणतात की समर्थांनी त्यांच्या सामर्थ्याने आपल्या शिष्याला काही होऊ दिलं नाही. त्या दिवसापासून या ठिकाणाला कल्याण उडी स्मारक किंवा कल्याण छाटी असं म्हणतात. समर्थ रामदासांची शिष्य परंपरा ही अनिष्ट रूढी भेदणारी आहे. समर्थांच्या 2 शिष्या अक्का स्वामी आणि वेणा स्वामी यांची वृंदावनं आपल्याला सज्जनगडावर बघायला मिळतात. या दोघांना समर्थांनी मठाधिपती केलं होतं. विशेष म्हणजे या दोघीही विधवा होत्या. ज्या काळात धर्मकार्यामध्ये विधवेनी असणं सुद्धा निषिद्ध मानलं जायचं, त्या काळात समर्थांनी त्यांना धर्मकार्याचा अधिकार दिला होता. यावरून समर्थांची क्रांतिकारी दूरदृष्टी दिसून येते. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला अक्का स्वामींचं वृंदावन आहे. छोटेखानी कौलारू देवळात या वृंदावनाची स्थापना करण्यात आली आहे. तसंच समर्थ शिष्य वेणा स्वामी यांचं वृंदावन मंदिराच्या मागच्या बाजूला आहे. या वृंदावनावर सुबक नक्षीकाम केलंय. नक्षीच्या मधोमध मारुती रायाची मूर्ती मिरवणारं हे वृंदावन आपल्याला त्या साध्वीची आणि तिच्या कार्याची आठवण करून देतं. यानंतर मी पोचलो समर्थांच्या शेजघरात. यात समोरच शिवरायांनी समर्थांना दिलेला पितळी खुरांचा पलंग आहे,
ज्यावर तंजावर मठाच्या मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेलं चित्र ठेवलंय. त्याचबरोबर समर्थांची कुबडी, गुप्ती, दंडा, सोटा त्याच्या बाजूला दिसतो. कल्याण स्वामी ज्याने पाणी भरत असत ते पाण्याचे 2 मोठे हंडे, तसंच पाणी पिण्याचा मोठ्या तांब्या, पिकदाणी, बदामी आकाराचा पानाचा डबा, वल्कल आणि प्रताप मारुतीची मूर्ती या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला बघायला मिळतात. या गुप्तीमधली लांबच लांब धारदार तलवार प्रसिद्ध आहे. श्री दासबोध हा श्री रामदास स्वामींनी रचलेला एक अद्वितीय ग्रंथ. यामध्ये आध्यात्मिकतेबरोबरच जीवनाच्या प्रत्येक अंगावरती समर्थांनी भाष्य केलंय. उत्सवाच्या काळात या आसनावरती त्याचं रोज अखंड पारायण होतं. इतर वेळी या आसनावरती दासबोधाची आरती होते. मंदिराच्या मागे एक नक्षीकाम केलेलं लाकडी सुंदर आसन आहे. कुठल्या तरी गुरुचं आसन असावं तसं मला हे वाटलं, पण माझा अंदाज काहीसा चुकला. हे आसन होतं ग्रंथराज दासबोधाचं. अंदाज काहीसाच चुकला म्हटलं याचं कारण हे की हा ग्रंथराज कोणत्याही गुरुपेक्षा कमी नाही, म्हणून हे आसन तितकंच महत्वाचं. यानंतर दुपारच्या महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू झाला. सज्जनगडाच्या महाप्रसादाचं वैशिष्ट्य असं की हा महाप्रसाद सदा सर्व काळ 4ही वेळा विनामूल्य चालू असतो. आणि हे सर्व जमतं ते भिक्षेच्या माध्यमातून. अत्यंत साध्या पण चविष्ट अशा महाप्रसादाची चव जिभेवर कायम रेंगाळत राहते. की जर मी देह ठेवीन त्यावेळेला जर माझा कल्याण केले असेल तर कल्याण त्या क्षणी त्याचा देह माझ्या चरणी अर्पण केल्याशिवाय राहणार नाही, अशी सद्गुरूंना आपल्याबद्दल कधी वाटते का खात्री. प्रसादाचा आस्वाद घेऊन उठेपर्यंत मंदिरात कीर्तन चालू झालं होतं आणि सगळ्या भक्तांनी धावत पळत आपल्या जागा धरायला सुरुवात केली होती. आत्ताचे समर्थ संस्थांचे व्यवस्थापक मोहनबुवा रामदासी यांचं प्रवचन सुरू होणार होतं. विषय होता समर्थांचं निर्याण. समर्थांची प्रेरक कथा सांगायला बुवांनी सुरुवात केली. ऐकणारा प्रत्येक श्रोता जणू समर्थकालात पोचला. बुवांच्या ओघवत्या वाणीनं सगळ्यांना जणू मोहवून टाकलं आणि त्यांच्या प्रवचनात समर्थांच्या अखेरच्या काळाचा गंभीर भाग सुरू झाला. हजारो श्रोते आपापल्या मनात समर्थांच्या जवळ पोचले होते. नकळत अनेकांच्या डोळ्यातून आसवही वाहत होती. कथा संपली, पण कोणीही नकारार्थी मानसिकतेत नव्हतं. उलट एका ऊर्जेनं सगळेजण भरून गेले होते आणि त्यानंतर एकच जयघोष उठला, जय जय रघुवीर समर्थ. प्रत्येक देवस्थानामधून आपल्याला वेगवेगळी ऊर्जा मिळत असते. नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन रीती आपण शिकत असतो. इथे येऊन मी काय शिकलो? आत्मविश्वास. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. असा आत्मविश्वास घेऊन मी पुढच्या गावाला निघालोय. तेव्हा भेटूया पुढच्या गावात आणि नवीन जत्रेमध्ये. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.